हॅलो मित्रांनो, नमस्कार. महापरीक्षा गुरु या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला कमेंट बॉक्समध्ये पुष्कळ कमेंट येत आहे की ओबीसीचा सीटचा जो शारीरिक पात्रतेसाठी जे लिस्ट लागलेली आहे त्यासाठी कट ऑफ कसा हाय गेलेला आहे आणि जनरलचा का कमी गेला आहे, तर त्याबद्दल तुम्हाला सांगतो मित्रांनो. सर्वप्रथम आपण कट ऑफ बघूया. जनरलचा किती लागला शारीरिक चाचणीसाठी पात्रतेसाठी. जे तुमचं शारीरिक तपासणी आणि त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यासाठी बघू आपण. तर ओपनचा कट ऑफ मित्रांनो कमी गेला आहे. ओपनचा कट ऑफ बघून राहिलो आपण. तर ओपन जनरलचा कट ऑफ गेलेला आहे 153. हे बघा 153 गेलेला आहे ओपन जनरलचा. ओपन फिमेलचा सुद्धा कट ऑफ कमी गेलेला आहे. ओपन फिमेलचा कट ऑफ गेलेला आहे 122. तर आपण आता ओबीसीचा कट ऑफ बघणार आहोत. ओबीसीचा कट ऑफ आपल्याला इथे जाताना दिसतोय 158. हे बघा ओबीसीचा कट ऑफ 158 गेला आहे. तर सांगतो मित्रांनो, जो हा त्यांनी रेशो घेतला आहे ओपनसाठी हा म्हणजे एका पोस्टसाठी मित्रांनो 1:5 घेतलेला आहे. म्हणजे समजा एक पोस्ट असेल ओपनसाठी तर त्यांनी 5 जण पात्र केलेले आहे फिजिकल तपासणीसाठी, म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल तपासणीसाठी. आणि ओबीसीमध्ये सुद्धा 5 जण तपासणीसाठी त्यांनी मित्रांनो अलो केलेले आहे 5च्या रेशोमध्ये. परंतु इथे मित्रांनो त्यांनी रेशोमध्ये जो 5चा रेशो घेतला एका पदासाठी तिथे फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे ओपनचा जो कट ऑफ आहे हा कमी लागला आणि ओबीसी कॅन्डिडेटचा कट ऑफ हाय लागण्याचे कारण म्हणजे मॅक्झिमम ओबीसी लोकांनी अर्ज केलेले असेल पोस्टसाठी. कारण ओबीसी संख्या जास्तच आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे मॅक्झिमम ओबीसींनी मित्रांनो अर्ज केले असेल, त्यांची अप्लिकेशन जास्त असेल आणि त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ इथे जास्त गेला आहे. कारण त्यांनी जो रेशो मित्रांनो कन्सिडर केला आहे तो फक्त ओपनच्या स्टुडंटसाठी कन्सिडर केला आहे आणि इथे जे ओबीसीच्या स्टुडंटसाठी त्यांनी जो रेशो इथे दिलेला आहे हा फक्त ओबीसीसाठी आहे. त्याच्यामुळे तुमचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो हाय गेलेला आहे. त्यांनी ओबीसीच्या स्टुडंटला ओपन जनरलच्या रेशोमध्ये घेतले नाही 15मध्ये. तुम्हाला तुमचा वैयक्तिक वेगळा रेशो दिला आहे आणि ओपन जनरलचा वेगळा रेशो दिला आहे. पण जेव्हा मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट येईल, फायनल सिलेक्शन लिस्ट जेव्हा येईल तेव्हा ते या प्रकारे लावणार नाही. तेव्हा मित्रांनो तुम्ही ओपन जनरलमध्ये जाऊ शकता. ओपन जनरलमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर ती जेव्हा फायनल लिस्ट येईल तेव्हा तुम्ही तिथे चयनित व्हाल. म्हणजे कोणत्याही कॅटेगरीमधून कितीही टॉपर मुलगा असेल तर त्याचं तिथे चयन होईल. ओपन जनरलची लिस्ट अशी लागते, ज्याला जेवढे मार्क्स आहेत तो कॅटेगरीचा असो मग ओपन जनरलचा असो, तो एकामागून एक क्रमागतरित्या बरोबर त्यांची लिस्ट लावली जाते. तर मित्रांनो हा डाऊट्स होता काही ओबीसी मुलांच्या मनामध्ये. त्याच्यामुळे सांगत आहो की त्यांनी जो रेशो घेतला आहे सिलेक्शनसाठी पात्रता फेरीसाठी शारीरिक तपासणीसाठी त्यामध्ये तुम्हाला प्रवेश दिला नाही. त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ हा कमी गेला आणि ओबीसीचा कट ऑफ हा 158 गेला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.